शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी भागवत होते तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या शेतामधील पिकांची काढणी झाल्याच्या नंतर मधील जे काय पिकांचे अवशेष उरतात त्यांना आपण जाळून टाकत असतो. पण या पिकांचे अवशेष जाळल्यामुळे आपल्या जमिनीला काय काय तोटे होतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळी पिकं घेत असतो. त्यामध्ये मग धान असेल, गहू असेल, हरभरा असेल, मक्का असेल, अशी अनेक पिकं आपण घेत असतो. या पिकांची काढणी झाल्याच्या नंतर मध्ये किंवा मग या पिकांपासून दाणे वेगळे केल्याच्या नंतर मध्ये आपण या पिकांचे जे अवशेष निघतात ते एकतर बाजूला घेतो किंवा मग जाळून टाकतो. पण जाळून टाकल्यामुळे यापासून कार्बन डायऑक्साईड यासारखे गॅसेस रिलीज होतात. सोबतच वातावरण सुद्धा प्रदूषित होत असतं. हे तर आपण सर्वांना माहीतच आहे. पण या व्यतिरिक्त जे काय आपलं जमिनीचं नुकसान होतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता बघा शेतकरी बंधूंनो, जे काय आपले पिकांचे अवशेष असतात त्यामध्ये मग झाडाचं पानं असेल, फांदी असेल, खोड असेल, मूळ असेल, काही जे काही शिल्लक असेल हे जमिनीमध्ये सडतात आणि यांच्यापासून जैवांश पदार्थ बनतात. यालाच आपण बायोमास मानतो. समजा आता आपण जे काय आपलं गहू असेल, हरभरा असेल किंवा मका असेल या पिकांची काढणी झाल्याच्या नंतर मध्ये किंवा मग या पिकांपासून दाणे वेगळे केल्याच्या नंतर मध्ये जे काय आपले पिकांचे अवशेष शिल्लक राहतात यांना आपण जमिनीमध्ये जर टाकले आणि यावरती नांगरणी असेल, कल्टिवेटर असेल, ह्या गोष्टी केल्याच्या नंतर मध्ये हे जमिनीत मिसळतात. आता यांना जे सडवण्याचं काम करतात ते सूक्ष्मजीव करतात आणि हेच सूक्ष्मजीव यांना सडवल्याच्या नंतर मध्ये जैवांश पदार्थामध्ये बदलतात आणि हे जैवांश पदार्थ पुढे ह्युमसमध्ये बदलतात. आणि हाच जो ह्युमस असतो ही खरी जमिनीची ताकद असते. ही जेव्हा जमिनीची ताकद वाढते त्यावेळेसच आपल्या जमिनीची उत्पादक क्षमता वाढत असते. आता तुम्हाला समजलं असेल की पिकांचे अवशेष किती महत्वाचे आहे. पण जेव्हा आपण हे पिकांचे अवशेष जाळतो तेव्हा आपल्याला त्यापासून फक्त आणि फक्त राख मिळते. या राखेमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात पोषक तत्व असतात पण ते कमी प्रमाणात असतात. आता बघा, जे काय आपण हे पिकांचे अवशेष जाळतो यापासून आपल्याला 3 प्रकारचे नुकसान होते. पहिलं जे नुकसान होतं ते म्हणजे ह्युमसचं. आपण जर हे पिकांचे अवशेष जमिनीमध्ये गाडले असते, कुजवले असते तर यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा ह्युमस मिळाला असता. दुसरं जे नुकसान होतं ते म्हणजे आपण जेव्हा हे पिकांचे अवशेष जाळतो यापासून फक्त कार्बन डायऑक्साईड यासारखे गॅसेसच रिलीज होत नाही तर सोबतच या ज्या पिकांच्या आपले जे अवशेष असते यामध्ये चांगल्या प्रकारचा नायट्रोजन असतो, फॉस्फरस असतो आणि सल्फर असतं. यासारखे जे पोषक तत्व असतात ते सुद्धा जाळल्यानंतर गॅसियस फॉर्ममध्ये रिलीज होतात. आणि जे काय आपल्याला फ्रीमध्ये मिळणारे पोषक तत्व होते ते सुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि तिसरं जे मोठं नुकसान होतं ते म्हणजे सूक्ष्मजीवांचं. ते कसं तर बघा, जेव्हा आपण हे पिकांचे अवशेष जमिनीमध्ये गाडतो त्यावेळेस त्यांना सडवण्याचं जे काम असतं ते सूक्ष्मजीव करत असतात. म्हणजेच त्या सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी अन्न मिळत असतं, त्यामुळे त्यांची संख्या वाढत असते. त्यामध्ये मग बॅक्टेरिया असेल, फंगस असेल, ॲक्रोमायसिटीज असेल या सूक्ष्मजीवांची संख्या ती वाढत असते. आणि सोबतच हे सूक्ष्मजीव जमिनीची संरचना सुद्धा वाढवण्याचं काम करतात आणि मातीच्या कणांना जोडण्याचं सुद्धा काम करतात. आणि जेवढे पण पोषक तत्व असतात जमिनीमध्ये अनअवेलेबल फॉर्ममध्ये, जे झाडांना अवेलेबल फॉर्ममध्ये लागतात त्यांना उपलब्ध फॉर्ममध्ये करून देण्याचं काम हे सूक्ष्मजीव करत असतात. आता तुम्हाला समजलं असेल की पिकांचे अवशेष जाळल्यामुळे आपल्याला किती नुकसान होतं. जर नसेल समजलं तर परत एकदा सांगतो. पहिलं जे नुकसान होतं ते म्हणजे ह्युमसचं. जो काय आपल्याला ह्युमस मिळणार होता तो ह्युमस मिळत नाही. दुसरं जे नुकसान होतं ते म्हणजे सूक्ष्मजीवांचं. जे काय आपल्याला सूक्ष्मजीवांची संख्या वाढणार होती या पिकांच्या अवशेषाला खाऊन, ती सुद्धा सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीमध्ये वाढत नाही. आणि तिसरं जे नुकसान होतं ते म्हणजे पोषक तत्वांचं. म्हणजे जे काही पोषक तत्व यापासून आपल्याला मिळणार होते जसं की नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल यासारखे पोषक तत्व सुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि सोबतच हे वातावरणाला सुद्धा दूषित करतं. सो माझी प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती असेल की जर तुम्ही हे पिकांचे अवशेष जर जाळत असाल तर प्लीज ते जाळू नका. शक्य असल्यास त्यांना जमिनीमध्ये मिसळवा. जर शक्य नसेल तर त्यांना बाजूला घेऊन एका खड्ड्यामध्ये कुजवा. ते लवकरात लवकर कुजवण्यासाठी तुम्ही मायक्रोबियल कन्सोर्शियम असेल किंवा मग वेस्ट डिकम्पोजर असेल यासारख्या जीवाणू कल्चरचा वापर करा, जेणेकरून ते लवकरात लवकर कुजल. आणि तुम्ही याला शेणखताला उत्तम पर्याय म्हणून सुद्धा वापरू शकता आणि ज्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढण्यास मदत होईल. शेवटी जाता जाता एक सांगतो शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासते त्यावेळेस त्या अन्नद्रव्याची कमतरता आपण बाहेरून अन्नद्रव्य देऊन पूर्ण करू शकतो. पण ज्यावेळेस आपल्या जमिनीचा ह्युमस खालावतो किंवा कमी होतो त्यावेळेस तो इतका सहजासहजी वाढवणं शक्य नसतो. त्यामुळे अशा गोष्टीचा अवलंब करा जेणेकरून आपल्या जमिनीचा ह्युमस व सेंद्रिय कर्ब टिकून राहील किंवा वाढण्यास मदत होईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.
शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या भागात. जय जवान जय किसान.